हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईव्ह. सो आज मन झालं की आम्ही दोघं पण भाऊ आणि बहीण काहीतरी इंटरेस्टिंग बनूया. म्हणजे खूप जरा जिभेला चटक लागली होती, तर आम्ही विचार केला की बटाटा भजी करूया. मस्तपैकी कुरकुरीत टेस्टी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या ट्राय करत होतो, म्हणजे पकोडे भजी वगैरे. सो आम्ही पहिले बटाटा ट्राय केला, म्हणजे बटाटा करायला सुरुवात केली, कारण की आमच्या दोघांची पण फेवरेट आहे बटाटा भजी. सो आम्ही ते बटाटा भजी करायला स्टार्ट करतो आहे. तरी ते तुम्हाला थोडक्यात त्याची रेसिपी पण कळेल आणि आय थिंक सगळ्यांनाच माहिती इज नॉर्मल, बट आम्हाला खायची इच्छा झाली तर विचार केला की तुमच्यासोबत शेअर करावी. सगळ्यात जास्त गर्दी आय थिंक मराठवाड्यात आहे. तर इथे 2-3 जण 2 स्लाइस करून घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी टाकायला लागेल. तर इथे कढई वगैरे ठेवते, म्हणजे तेल वगैरे टाकून कढई गॅसवर ठेवते गरम व्हायला तेल. तोपर्यंत उरलेले जे बटाटे ते मी एक एक बटाटा भजी तळून घेत होती. आम्ही अशीच मज्जा मस्ती करत करत आम्ही मस्तपैकी बटाटा भजी तळून घेतली, मस्त केली. का म्हणजे बोलतो ना, अचानक असा आमचा मूड झाला की दोघं बनून काहीतरी ट्राय करूया. म्हणजे मी तशी बनवतच असते, बट माझा भाऊ पण, त्याला पण जरा बोर झालं होतं. तो बोलला की काहीतरी टेस्टी खायचं मन होतं आहे, पण खूप जरा रात्र झाली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं बाहेर नको जायला, घरातच काहीतरी करूया. आणि बाहेरचं असं तेलकट खाणं जास्त हार्मफुल पण असतं, म्हणजे आजकाल काय कसं बनवतात आणि गॅसचा पण प्रॉब्लेम आहे. सो विचार केला की आपण थोडीशीच बनवू, जास्त गॅस व्हायला पण नको घालवायला, थोडीशीच बनवूया, आपण टेस्टी काहीतरी खाऊया. आणि कुकरला मी आपली साधी खिचडी लावली होती, म्हणजे फेक खिचडी. चपाती तर ऑलरेडी होती आणि मस्तपैकी भजी वगैरे तळली. ॲक्च्युली ह्या भजीसोबत चहा एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, बट ठीक आहे,
आम्हाला अशीच आम्ही भजी सॉससोबत खाल्ली आणि खूप टेस्टी लागत होती. पावसाचे दिवस असते तर अजून मजा आली असती. पाट गरम खूप होत होतं गाईज, गरम खूप होत होतं. पण का ते टेस्टी खावं असं वाटत होतं, त्यामुळे आम्ही पटकन मी मस्तपैकी केलं असं बटाटा भजीचा प्रोग्राम. म्हणजे मी आणि माझ्या भावाने, त्याने पण मला खूप हेल्प केली, तुम्ही बघितलं असेलच. सो त्याचा मूडवर डिपेंड असतं, जर मूड असेल तर मदत करतो, नाही तर मग सो आम्ही असंच मस्त मस्त बटाटा भजी तळल्यानंतर थोड्या वेळाने मी कांदा वगैरे कापून कांदा भजी पण ते मी बटाटा भजी आणि कांदा भजी दोन्ही पण केलं होतं. गरमागरम सॉससोबत आम्ही खाल्ली. खूप टेस्टी झाली होती. जेवढी ही दिसायला टेस्टी आहे तेवढी त्याची टेस्टसुद्धा ॲक्च्युली खूप मस्त झाली होती. सो आम्ही तिघांनी पण मस्त एन्जॉय केली कांदा भजी आणि बटाटा भजी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आत्ताचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते. नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला, आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय गाईज. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.